इकडे खूप प्रतिसाद आहे. प्रचंड लोक मुंबईला येणार आहेत आणि 100% लय मुंबईला येणार आहेत. अच्छा, अति लोक मुंबईला येणार आहेत. मराठा बांधवांची प्रतिक्रिया काय ऐकायला मिळत आहेत? आरक्षणावरून ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं. मराठ्याला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ना, त्याच्याशिवाय दुसरं आरक्षणच घेत नाहीत आम्ही. आणि आम्हाला नको पण दुसरं. बर, पुढील आंदोलनाची दिशा कशी असणार? 29 ऑगस्टला चलो मुंबई. बर, काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत ते येऊन ठेपलेल्या आहेत. लोकसभेला तुम्ही काल परवा म्हणला की मोठा फटका बसला होता मराठा आरक्षणाचा. येणाऱ्या निवडणुकांमध्ये काही निर्णय घेणार आहेत किंवा मराठा समाज? नाही, ती समाजाची भूमिका समाज ठरवतो. मी असं कधी आक्रस्ताळेपणा करत नाहीये. समाजाला जे वाटतं त्या पद्धतीनं समाज निर्णय घेतो. पण आरक्षणाची जी माझी आणि समाजाची भूमिका आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहे. काल परवा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हणले की पुरावे दाखवले की मतदानाची चोरी कुठेतरी झाली. लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणुकीदरम्यान 1 कोटी मतदान. ते आपला प्रश्न नाही ना, याच्यावर दुसरं विचारा ना. ते आपला प्रश्न आहे कुठे. आज राखी पौर्णिमा आहे. अनेक मराठा भगिनींनी तुम्हाला राखी बांधल्या. संध्याकाळी सगळ्या महाराष्ट्रातल्या ताईंचे मनापासून खूप खूप त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. सगळ्या बांधवांनाही रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मलाही सकाळी कळालं की मुंडे ताईं ते येणार आहेत म्हणूनच आम्ही आता नगरकडे निघालोय. कारण इकडंच इतका वेळ गेला रायरेश्वरावरती, वाड्यावरती. कारण इथला 12चा टाइम, आम्हाला तिकडं 4 वाजून बसले. त्यामुळे इकडंच लय वेळ गेला. आता आम्ही निघतोय, लांबचा प्रवास आहे, आम्हाला 10 वाजणार. नाही, ते सांगणार ना सरकारला. जी त्यांचा आराखडा आहे त्या पद्धतीनं सगळं सांगणार. आणि महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळतोय का काय सध्या? नाही, बघा, आपलं काम होतं ते आपण केलेलं आहे. त्या ताईने आपल्याला मागणी केली होती की मला माझ्या 3 मागण्या आहेत. मला मुख्यमंत्र्याला भेटून माझं म्हणणं मांडायचं आहे, माझं घरानं त्यांना सांगायचं आहे. आणि दुसरं त्यांचं म्हणणं होतं की मला SITच पाहिजे. आणि तिसरं म्हणणं होतं की पंकज कुमावत IPS तेच अधिकारी पाहिजे. आपण 6 दिवसाच्या 3ही कामं त्यांचे करून दिले. आरोपी पकडणं आपल्या हातात नाही. आता आपण जे ताईने मागणी केली होती त्याला ठामपणानं केली, कुठं बेगडेपणा आपण केलेला नाही. किंवा मग नुसतं आहे संघ म्हणून संघ गेलो असतो, आहे संघ म्हणून आपण गेलो असतो, 100% गेलो असतो आपण. परंतु आपल्या जातीवादाचं रक्तच नाही आहे. आपण जातीवाद करतो असं आम्ही वागतच नाही. त्यामुळे त्या ताईला आम्ही जातीच्या पलीकडे जाऊन, ती बीड जिल्ह्याची एक लेख आहे, एक बहीण आहे म्हणून आम्ही तिने हाक दिली आणि तिला न्याय द्यायचं 100% काम केलं. इकडे खूप प्रतिसाद आहे. प्रचंड लोक मुंबईला येणार आहेत आणि 100% लय मुंबईला येणार आहेत. अच्छा, अति लोक मुंबईला येणार आहेत. मराठा बांधवांची प्रतिक्रिया काय ऐकायला मिळत आहेत? आरक्षणावरून ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं. मराठ्याला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ना, त्याच्याशिवाय दुसरं आरक्षणच घेत नाहीत आम्ही. आणि आम्हाला नको पण दुसरं. बर, पुढील आंदोलनाची दिशा कशी असणार? 29 ऑगस्टला चलो मुंबई. इकडे खूप प्रतिसाद आहे. प्रचंड लोक मुंबईला येणार आहेत आणि 100